नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण तोंडाची चव वाढणारी चमचमीत आणि झणझणीत अशी कोथिंबीरीची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर वळूया आजच्या चटपटीत आणि चमचमीत रेसिपीकडे। त्यासाठी आपण येथे शेंगदाणे घेतलेले आहे, 3 ते 4 चमचे भाजून घ्यायचे आहे छान असे। 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे लागणार आहे आपल्याला, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आपण येथे। मिरचीचे प्रमाण आपल्याला आवडत असेल तर कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल येथे। कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आपण, जिरे टाकून घेतलेले आहे, छान असे भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे। हिरव्या मिरच्या, लसूण सर्व छान असं मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे कुरकुरीत होईपर्यंत, म्हणजे आपली चटणी भरपूर दिवस टिकते। हे बघा, हे छान असं भाजून झालेलं आहे। हे थोडं थोडं करून आपण काढून घेऊया। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच अशा छान छान आणि सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल। कोथिंबीर सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे आपली चटणी लवकर खराब होत नाही। रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तोंडी लावण्यासाठी ही वेगळी डिश नक्की ट्राय करा। आता हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये। हिरवी मिरची, लसूण आपण अगोदर बारीक करून घेणार आहोत आणि थोडेसे शेंगदाणे, मीठ सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे। थोडंसं हे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे याची टेस्ट छान येते खाताना। आता जी कोथिंबीर भाजून घेतलेली आहे ती सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि शेंगदाणे साईडला ठेवलेले होते आपण ते सुद्धा यामध्ये नंतर टाकून घेऊया, म्हणजे जे जाड शेंगदाणे आहेत ते चटणी खाताना छान दाताखाली आले की क्रंची लागतात। हे बघा, अशा पद्धतीने हळूहळू हे ठेचून घ्यायचं आहे। कोथिंबीर सुद्धा आपल्याला छान अशी ठेचून घ्यायची आहे, म्हणजे याचा सर्व स्वाद आपल्या चटणीमध्ये उतरतो। कोथिंबीरीला स्वतःचा छान असा सुगंध आणि स्वाद असतो, त्यामुळे फार टेस्टी बनते ही चटणी, झटपट बनून तयार होते। नक्की ट्राय करा ही वेगळी अशी डिश। कशी झाली कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका, आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।